संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिकं आज पंचगंगा नदी घाटावर करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडं, फांद्या छाटणं तसंच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू आहे. यावेळी प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखाद्या व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि दोरच्या साह्यानं कसं वाचवलं जातं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागाकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, BA सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकलचे प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन कालावधीमध्ये बचावकार्य करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. फायर टीमच्या मार्फत कोल्हापूर महानगरपालिकेने मॉक ड्रिल घेतलेले आहे. आम्ही सगळे फायरच्या इक्विपमेंट्सची पण तपासणी केलेली आहे आणि आमच्या पूर्ण फायरच्या टीम आणि महानगरपालिकेच्या पण सगळे अधिकारी कर्मचारी हा पूर परिस्थिती फेस करण्यासाठी सज्ज आहे. मागच्या वर्षी पण आपण एकंदरीत सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम केले होते. वेगवेगळे NGOs आणि लोकांच्या पण म्हणजे चांगल्या प्रमाणेच आम्हाला NGOsकडून आणि आता पण आपल्यासोबत मल्टिपल NGOs आहे. इथे पण मी त्यांच्या काही सदस्यांना भेटले तर सगळ्यांच्या सहकार्याने, लोकप्रतिनिधींच्या, आमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण असं काम केले होते आणि एक सुद्धा कॅज्युअलिटी मागच्या वर्षी शहरामध्ये झाले नव्हते. तेच परिस्थिती आपण ह्या वर्षी पण मेंटेन करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आणि चांगल्या प्रमाणे मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि ह्याच्या तयारी म्हणून आम्ही ऑलरेडी निवारा केंद्र आमच्या शाळेमध्ये आणि मागच्या जे काही सभागृहामध्ये वगैरे जो लिस्टेड आहे तिथे सुरू केलेली आहे आणि तिथे टॉयलेट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या वगैरे व्यवस्था पण आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत करणार आहोत. गाळ काढण्याचा पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आमच्या फायनल फेसेसमध्ये आहे. पोकलाईन मार्फत आता नालामधून जे काम गाळ काढण्याचं काम आहे ते अजून सुरू आहे. ते जवळपास 70% झालेले आहे. अजून ते 30% राहिलेले काम आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही संपवणार आहे. बाकी पाणी पुरवठा इन केस काळंबवाडीला काही विषय झाला तर आम्ही शिंगणापूरच्या ॲक्टिवेट करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीमधून जवळपास 42 लाख आत्ताच आपण सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले आहे. त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि ओव्हरऑल आपल्याला कुठलाही पूर परिस्थिती या मान्सूनचा कुठलाही आपल्याला एक आपत्तीच्या परिस्थिती निर्माण झाले तर ते त्यांच्या समोर जाण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहेत. एवढंच आमच्या सहकार्याने काम करावे आणि लोकांना पण माझ्या विनंती आहे की पावसाळ्याच्या वेळी आमच्या फायरच्या टीम या प्रशासनाच्या मार्फत जे काय सूचना दिले जाणार आहे त्यांचे आपण पालन करावं आणि प्रशासनाचे सहकार्य करावं. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, ओंकार खेडकर, तांडेल, किसन पवार, अभिजित सरनाईक, निवास जाधव, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, रोहन लगडे तसेच बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक आणि अग्निशमन विभागाकडील जवान उपस्थित होते.